कधी काम केलं नाही. हा पहिला टाईम आमचे आदरणीय मेवणे इंगळे सर यांनी माझा जो विश्वास दाखवला तो निश्चितपणे मी सार्थकी लावेल याचा प्रयत्न केला आणि निश्चितच पक्षाला बळ मिळेल याची शक्यता. मला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महाजिजाऊ आणि ज्या संत शिरोमणी या देशातले ज्यांनी या देशाच्या कल्याणासाठी आपलं कार्य केलं, या महान विभूतींना आपल्या या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय भाई संतोष इंगळे, अध्यक्ष विदर्भ प्रदेश, आज नियुक्त झालेले आमचे मित्र संजयजी सुखदाने जिल्ह्याचे सरचिटणीस, रवींद्रजी गवई साहेब जिल्हा उपाध्यक्ष, संदीप शिंदे भाऊ जिल्हा उपाध्यक्ष, संजयजी आराग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, राजू आवारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख. त्यानंतर खास आपल्या या कामासाठी आलेले माझे मित्र गजानन धंद्रे ज्यांचं स्वतःचं चॅनल आहे, आणि आज सकाळीच युगायोगाने प्रशांत भाऊजीत माझी भेट झाली. आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो सावंडे मोहतीच्या. प्रशांत भाऊला कल्पना दिली, त्याने लगेच सांगितलं की मी तुमच्या सारे कामं आठवून तुमच्या कार्यक्रमाला येतो. असे आमचे जुने आणि 25 वर्षापूर्वीचे प्रेस फोटोग्राफर, प्रेसमधले मित्र सन्माननीय सुरणे भाऊ. बंधुजनो, आज ह्या धकाधकीच्या आणि ह्या राजकारणाच्या चिखलाच्या जीवनात आज आपल्याला बाबासाहेबांची चळवळ ही चांगल्या पद्धतीनं कशी रुजवता येईल आणि आपल्याला सतीत कसं जाता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी आपण हे रिपब्लिकन मुवमेंट ही जोमानं वाढवायचे आहे. आणि लोक म्हणतील मग आता भरपूर पक्ष आहे. माझं असं म्हणणं आहे की भरपूर पक्ष नाही, जर तुमचं सोनं चांगलं असेल, तुमचं नाणं जर चांगलं असेल तर चोराच्या बाजारात सुद्धा ते वाचल. त्याच्यामुळं आपला पक्ष, आपलं ध्येय धोरणं, आपली ताकद आपल्याला त्या पक्षाच्या पाठीशी लावायची आणि आपला पक्ष ह्या महाराष्ट्रात सर्वात मोठा कसा होईल, चळवळीचा केंद्रबिंदू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसा राहील याचा आपल्याला 100% प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट, आपला हा पक्ष खूप मोठा माणूस या पक्षाचा अध्यक्ष आहे. दीपक निकाळजे हे देशाचं नेतृत्व करणारा व्यक्ती आहे. आपला हा पक्ष देशात जेवढे घटक राज्य आहेत त्या सर्व घटक राज्यात आपला पक्ष काम करतो आणि हा एकमेव RPI पक्ष आहे की जो सर्व देशात आहे. सर्व देशात काम करणारा हा एकमेव पक्ष आहे. हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, परंतु जगात जेवढे, या देशात जेवढे काही राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यात आपला पक्ष आहे. त्याच्यामुळं आपली 100% ताकद आहेतच. फक्त आता ही ताकद राजकारणाच्या हिशोबानं सत्तेत कसं उतरेल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि याची सुरुवात आपल्याला लगेचच या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून करायची आहे. आपल्यामधलं कोणी इच्छुक असेल तर त्यांनी मला सांगावं. बुलढाणा जिल्ह्यात कुठलंही तिकीट त्यांना देण्यात जाईल आणि पक्षाची ताकद कशी वाढली जाईल याचा 100% प्रयत्न केला जाईल. त्यात काही दुमत राहणार नाही. दुसरी गोष्ट, मी रिपब्लिकन चळवळीत जवळपास 30 वर्षापासून काम करतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कॅम्पसमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. मी स्वतः MA इंग्रजी, MA राज्यशास्त्र, त्याच्यानंतर BEd आणि DEd आणि BEdचा 3 वर्ष प्रिन्सिपाल होतो. 7 वर्ष एका शाळेचा मुख्याध्यापक होतो. 25 वर्षापासून पत्रकारिता करतो. 25 वर्षापासून समाजकारण करतो, राजकारण करतो. हा सर्व प्रकारचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. आणि कोणाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर अर्ध्या रात्री मला फोन करायचा आहे. माझा फोन 24 घंटे चालू असतो. एवढं मी मनोगत व्यक्त करतो आणि सर्वांनी आपल्या ताकदीनं कामाला लागावं आणि हा पक्ष कसा मोठा होईल, आपली ताकद कशी वाढेल, आपल्याला दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण चांगले किती आहोत हे आपल्याला लोकांना दाखवायचं आहे. कारण आपलं जर काम चांगलं असलं तर लोक आपल्याला येऊन भेटतील, लोक आपल्याकडे येतील. पण आपलं जर काम चांगलं नसलं तर आपल्याजवळची दूर जातील. त्याच्यामुळे सर्वांना, पदधाऱ्यांना सर्वांना विनंती आहे
की सर्वांनी आपण आपल्या परीनं ताकदीनं कामाला लागा. आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व 100% जिल्हाभर लढवायचं आहे आणि यश कसं येईल याचा पूर्ण 100% प्रयत्न करायचा आहे. कोणाला कुठे लढायचं असलं तर तुम्ही मला सांगू शकता. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि आपण सर्वजण ह्या आमच्या विनंतीला हात देऊन कार्यक्रमाला आलात. मी जिल्ह्याच्या अध्यक्ष नात्यानं सगळ्याचा आभार मानतो आणि यानंतर चहापाण्यानंतर हा कार्यक्रम अध्यक्ष वतीनं संपला असं जाहीर करतो. जय भीम.